झी 24 तास एक पाऊल पुढे। जशी केंद्राच्या राजकारणात उलथापालथ झाली तशीच राज्याच्या राजकारणातही उलथापालथ झाली। बरंच काही घडलं। दिल्लीच्या राजकारणातून थेट राज्याच्या राजकारणात आलेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बघता बघता राज्याच्या राजकारणावर चांगलीच पकड मिळवली। राष्ट्रवादी काँग्रेसमधून होणाऱ्या विरोधाबरोबरच स्वपक्षीय आमदारांचा विरोध झेलत त्यांनी राज्याचा गाढा पुढे नेला। काँग्रेसमधल्या विरोधकांवर नियंत्रण मिळवण्यात त्यांनी यश मिळवलं, तर राष्ट्रवादी काँग्रेसवर कुरघोडी करत वेळोवेळी त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला। मिस्टर क्लीन ही प्रतिमा अधिकच घट्ट करण्यात पृथ्वीराज चव्हाण यांना नक्कीच या वर्षात यश मिळालं। महाराष्ट्राच्या राजकारणातले दादा अर्थातच अजित पवार हे यावर्षी सर्वाधिक चर्चेत राहिले। सिंचन घोटाळ्याचा त्यांच्यावर आरोप झाल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठं नाट्य घडलं। दादांनी अचानकपणे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देत सर्वांनाच धक्का देण्याचा प्रयत्न केला आणि काही काळ खरोखरच सत्तेबाहेर राहिल्यानंतर पुन्हा त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। या राजकीय नाट्यात अर्थातच प्रमुख भूमिकेत होते ते म्हणजे अजितदादा पवार। याच काळात शरद पवारांची त्यांच्या सुप्त संघर्षाचीही चर्चा सुरू झाली। एकीकडे अजित पवार अडचणीत होते, तर त्याच वेळी सुप्रिया सुळे यांनी युवती काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात वेगळं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला। गावोगावच्या झालेल्या युवतींच्या संमेलनातून त्यांनी आपली जनतेशी असलेली नाळ अधिक घट्ट केली। खुद्द शरद पवारांनीच त्यांना हे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याची चर्चा सुरू झाली। सुप्रिया सुळे यांच्या सक्रिय होण्यानं राज्यात महिला मुख्यमंत्री होणार का अशी ही चर्चा सुरू झाली। राज्याचं राजकारण सोडून दिल्लीत डेरे दाखल झालेले गोपीनाथ मुंडे यांना पुन्हा एकदा राज्याची जबाबदारी मिळाली, कारण दिल्लीत त्यांचं मन रमलं नाही आणि पक्षानेही त्यांची घुसमट लक्षात घेऊन त्यांना राज्याचं नेतृत्व दिलं। आता मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न उराशी बाळगून ते कामाला लागलेत। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळही अस्वस्थ झालेले आहेत। भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे व्यथित झालेले भुजबळ विरोधकांबरोबरच स्वपक्षातील लोकांचेही हल्ले पचवत आहेत। देशभर ओबीसींचे नेते म्हणून आपली ओळख निर्माण करणारे भुजबळ दिल्लीच्या राजकारणात झी 24 तास एक पाऊल पुढे।